आम्ही तर फायनल मंदिर तर आलो सिद्धेश्वर मंदिरला. शकतो काल तर इथं अक्षदाला खूप गर्दी होती म्हणून तर आम्ही आज आलो. चप्पल तर स्टँडवरती लावलं मित्रांनो. मंदिरात तर आत चालला मित्रांनो. तर काय बघू शकतो गर्दी तर खूप आहे इथं. नंतर मूर्ती लावली मित्रांनो. कसलं भारी आहे. कसलं मोठं मूर्ती आहे. बघू शकतो एकदम क्लास वगैरे केले मित्रांनो. आतमध्ये तर जायला देणार मित्रांनो. आतमध्ये तर जायला एंटर नाही आहे. एकदम भारी केले. ते तर अन्नम क्षेत्र आहे मित्रांनो. तर जेवण वगैरे करायला देतात मित्रांनो बाहेरच्या लोकांना. चुकता विठ्ठल मंदिरमध्ये राहतो मित्रांनो. तर काही इथं गर्दी बघू शकतो मेन त्या मंदिरामध्ये. फुल्ल गर्दी. అంటే 2 तास बघू शकतो. अर्धा तास झालं मित्रांनो लाईनमध्ये थांबलो. तास झालं मित्रांनो. आत्ता आला मित्रांनो इथं तर आला पाहिजे. चप्पल स्टँडला तर आलो चप्पल घ्यायला. दर्शन वगैरे झालं मित्रांनो. बाहेर तर आला होता. A few moments later. पतंग तर आणि शूट तरी केलं मित्रांनो. मला तर शूट करायचं होतं. रील काढत होतं. मग रील तर काढलो मित्रांनो. बघू शकतो. रील पाहायचं असेल तर इंस्टाग्रामच्या पेजवरती जावा मित्रांनो. इंस्टा आयडी आहे. इंस्टा आयडीवरती तर तुम्हाला रील बघायला भेटतंय. हो आमचं तुषार भाऊ व्हिडिओ शूट करायला लागलाय. व्हिडिओग्राफर आहे. हे आमचं अभिगवळी. पाईप काढ रे ते. पाईप काढला का आले. पाईप काढ रे. The next day. शकतो आम्ही तर दारू गोळा तर बघायला आलो मित्रांनो. हा समोर आहे बघा. गड्ड्या तर फुल्ल भरलाय. गर्दी तर बघा दारू गोळा बघायला कसल्या गर्दी. नंतर तुषार बसन मी आलो. ड्रोन शूट पण आहे मित्रांनो. ड्रोन शूट आणि दारुगोळा तर स्टार्ट होतं मित्रांनो. इथे तर दारुगोळा आहे. ड्रोन शूट तर कधी स्टार्ट होतं तेवढं माहीत नाही कन्फर्म. तर आम्ही तर क्रेनवरती बसलो. क्रेनवरती बाजू तुझ्यान बसलो. लय पोर आहे मित्रांनो. लय म्हणजे लय पोर आहे. पाट्या तर आलेत मित्रांनो. आता तर स्टार्ट होत्या मित्रांनो. पाट्या आले तर स्टार्ट होत्या. तर पाटे आले उचले. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. गाण्याच्या तालावर उजवीकडे आणि डावीकडे आपल्याला मोहरा पब्लिक बघू शकता मित्रांनो. पब्लिक कसला फुल्ल गर्दी आहे. फुल्ल गर्दी आहे मित्रांनो. फुल्ल
तर काही चालू तर झाला मित्रांनो, बघू शकतो. या ठिकाणी आजचा हा प्रकाशमय सोहळा याची सुरुवात झालेली आहे. जबरदस्त अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी याची सुरुवात ओमच्या जय घोषाने, ओमच्या गजरानं या ठिकाणी झालेली आहे. अत्यंत पवित्र, अत्यंत शांत आणि अत्यंत स्वरूप भक्तीची सुरुवात, कार्यक्रमाची सुरुवात, प्रकाशाची सुरुवात. हा फक्त प्रकाश नाही, जबरदस्त अशा प्रकारचा हा देखावा अत्यंत संपूर्ण भक्तीचा सोहळा, हा अत्यंत वेगळा सोहळा या ठिकाणी संपूर्ण होतो. त्यासोबतच विविध रंगांना झालेला भक्तीचा, प्रकाशाचा, अभिनेत्रीचा, अध्यात्माचा कर्म सोहळा उच्चारणाऱ्या पावन भूमीमध्ये साकार पाठीमागे सरकूया. एक दर्शनामध्ये तुम्हाला आभार येणार नाही. सर्वांनी मंडळी साहेब एक नंबर गेटची लाईट चालू आहे, कृपया आपण तात्काळ बंद करून द्यायचे. सर्वांनी मंडळी साहेब एक नंबर गेटला असं लाईट बंद करा. सोहळा उच्चारण भाविकांना तुमचाही देखावा आवडला असेल तर टाळ्यांची दाद नक्की द्या. सोहळा तुमचा आज म्हणतात आज आपल्या सर्वांना तिथूनच मिळणार आहे. अतिशय सुंदर असं शब्द. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी हात वरती करून टाळ्यांची गजर द्यायची आहे. सर्व भक्तांना विनंती आहे, सर्वांनी हात उंचावायचे आणि टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सिद्ध राजेश्वरांच्या चरणी लीन होणार आहोत. भक्तीचा रंगामध्ये अतिशय उजळून जाणारा हा रंगांचा सोहळा. सोलापूरकरांच्या साक्षी आणि त्यांच्या साक्षी म्हणून श्री सोनागिरी म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांची तपोभूमी आणि कर्मभूमी. ज्यांच्या परस्परात स्थापन झालेली सोनागिरी आता सोलापूर, आज अभिनव श्रीशैल. बघू शकतो ड्रोनच्या शिरोमणी शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की काय ड्रोन शॉट बघू शकतो. ड्रोन शॉट चला तर आता हा दिव्य जन्म सोहळा पाहूया. जगद्गुरू श्री वेंकटाचार्य यांच्या कृपाशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्ध गौरव सुंदरकाचा जन्म झाला. पहा भक्तांनो, या दिव्य बालकाच्या नामकरण सोहळ्यात कैलासातून साक्षात माता पार्वती अवतरणार आहेत. नामकरण सोहळ्यासाठी साक्षात कैलासातून माता पार्वती अवतरणार आहेत. जगद्गुरू श्री वेंकटाचार्य यांच्या कृपाशीर्वादानं वयाच्या 60व्या वर्षी बुद्ध गौरव सुंदरकाचा यांच्या काही तेजस्वी बालकाचा जन्म झाला. जयघोष करूया शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की. अतिशय सुंदर, देखणा, नयनरम्य असा हा सोहळा श्री बाल सिद्धरामांचा जन्म सोहळा.
रामेश्वराची आज्ञा घेऊन माता गंगा व इतर नद्यांचे तीर्थ घेऊन सोनलगीत आणि श्री सिद्धरामेश्वरांच्या आज्ञेनुसार सोनलगीच्या या पवित्र तलावात कायम स्वरूपी जलरूप होत आहे. त्यासोबतच विविध हृदयांचे कैवार दुःखी कष्टी आणि संकटाला असणाऱ्या भक्तांना वाचवण्यासाठी स्वतः श्री सिद्धरामेश्वर यांना रोगमुक्त करीत त्यांच्या जीवनातील दुःख कष्ट व चिंता याचे निवारण करत आहेत. इतकेच नाही तर त्यांनी अनेकांना शापमुक्त केलेले आहे. श्री सिद्धरामेश्वर योगी गुरुचार्य त्रैलोक्यांमध्ये भक्तउद्धारक होऊन परतले जाऊ लागले आहेत. 68 लिंगांची स्थापना करणारे सिद्ध रामेश्वर अवघी सर्व एखादे सिद्ध रामेश्वरांच्या पायी 68 लिंगे जागती भक्तीच्या दीप उजळती तपश्चर्याच्या तेजातून उगवले शंकर 68 लिंगात वास करी स्वयं विश्वंभर. सोनलगीच्या क्षेत्र रक्षणासाठी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर श्री गणेशाची आराधना करतानाचा हा पुढचा लाईव्हच्या माध्यमातून साकार होणारा हा देखावा आपण पाहू शकणार आहोत. आकाशात साक्षात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज शिवलिंगाची पूजा करतानाचा हा सोहळा आपण पाहिला. आजही जगात सर्वत्र चला पाहू शकता सोनलगीच्या क्षेत्र रक्षणासाठी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज श्री गणेशाची आराधना करतायत. 68 शिवलिंग व अष्टविनायकांची स्थापना करून त्यांनी या पंचक्रोशीला शेकडो वर्षानंतर मी सोलापुरातील सर्व नागरिकांना समाजाला एकीची शिकवण देत आहे. धर्म जात सर्व काही विसरून त्या दिवशी लहान थोरापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण नंदीध्वजाच्या मिरवणुकीत सहभागी होतच असतात. सर्व सद्भक्तांची एकच वेशभूषा ती म्हणजे बाराबंदी. श्री सिद्धरामेश्वर यांची शिवयोग समाधी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर अवतारी पुरुष होते. सोनलगी म्हणजे सोलापूर त्यांची कर्मभूमी तपोभूमी. आपले या भूतलावरील कार्य संपल्यानंतर त्यांनी जिवंत योग समाधी घेण्याचा निश्चय घेतला. समाधीपूर्वी त्यांनी सर्वांना राष्ट्रीय स्मृतीचा गौरवशाली उत्सव आहे, ज्याचा उद्देश वंदे मातरमची भावना आणि भारताच्या इतिहासातील त्याच्या अद्वितीय भूमिकेचा सन्मान करणे. चला जयघोष करूया. शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा थोडक्यात साकार झालेला त्यासाठी चला जोरदार टाळ्या वाजवूया. चला एक पेन पकड. अतिशय सुंदर शिवलिंग. सर्वांनी टाळ्यांची दाद द्यायची आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आणि एका स्वरात आवाज बुलंद करा. श्री सिद्धेश्वर महाराज की जय. तमाम सोलापूरकर नागरिक अनुभव अत्यंत देखणा सोहळा
या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होत आहे. प्रकाशाचा योग आला, भेट होता सिद्धरामेश्वरांची, चरणी लीन होण्याचा योग आला. महादेवाची समुद्र मंथनाच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी बनत होत्या. कंट्री कम्स फर्स्ट. राष्ट्रसेवा. बोलो भारत माता की, बोलो भारत माता की. असं म्हणतात, जेवणाऱ्या शेतकऱ्यांचे आणि लोकांना सैनिक बांधवांचे आभार मानले पाहिजे. चला, ऑपरेशनच्या माध्यमातून AI तंत्रज्ञान म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून साकार होणारा असा हा सुंदर सोहळा. आधुनिकता आणि तंत्रज्ञान आणि भक्ती याचा अनुभव तर हे संपला भावनो, दारूवाळा संपला. तर सगळे नेट निघाले बघू शकता तुम्ही. तावे पण निघाला. गर्दी बघू शकता मित्रांनो, गर्दी बघा. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. तर निघत आहे मित्रांनो घरी. तर ब्लॉग कसं वाटलं मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मित्रांनो. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.